हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका सकपाळ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते आहे। आज आपण बघणार आहोत मिथुन राशीसाठी नोव्हेंबर 2025 हा महिना कसा असणार आहे। ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय काय कव्हर करणार आहोत। तुमचे रिलेशनशिप, फायनान्सेस, करिअर, बिझनेस आणि हेल्थ हे आपण नेहमी कव्हर करतो। त्या व्यतिरिक्त आपण बघणार आहोत गुरूंचा संदेश तुमच्यासाठी काय आहे आणि तुमचे जे कोणी एंजल्स आहेत त्या एंजल्सचा तुम्हाला काय ॲडवाइस आहे। त्याचबरोबर सर्वांची आवडती सिरीज बुक ऑफ आन्सर्सने आपण जाणून घेणार आहोत या महिन्यामध्ये जगता वागताना तुमचा ॲटिट्यूड कसा असायला हवा, ॲक्शनला रिॲक्शन तुम्ही कशी द्यायला हवी। ठीक आहे, पटापट माझं इंट्रोडक्शन देऊन झालेलं आहे, पण सुरुवात करूया, जाणून घेऊया की या महिन्यामध्ये तुमच्यासाठी काय घडणार आहे, काय लिहून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी युनिव्हर्सने, ते आपण जाणून घेऊया। सो मिथुन राशीसाठी कसा असणार आहे नोव्हेंबर 2025 हे आपण बघणार आहोत। रिलेशनशिप सुंदर, फायनान्सेस, बिझनेस करिअर, बिझनेस आणि हेल्थ। रिलेशनशिप जसं हे नाव आहे, नातं दर्शवतं आणि इथे सुद्धा एक कपल आहे जे कप्सची देवाणघेवाण करतात एकमेकांसोबत। याचा अर्थ काय आहे की जर तुम्ही ऑलरेडी रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्यात इमोशनल कंपॅटेबिलिटी खूप चांगली असणार आहे, देवाणघेवाण छान असणार आहे, दोघं एकमेकांची काळजी घ्याल, सगळं छान सुंदर। आणि जर तुम्ही सिंगल असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये कोणीतरी नवीन व्यक्ती, जोडीदार तुमचा येणार आहे। फायनान्सेस जरा सांभाळून, कारण आर्थिक अडचणी येतील, पण ठीक आहे, या अडचणींमध्ये सुद्धा तुम्हाला साथ देणारा साथीदार तुमच्या मागे कायम असणार आहे। करिअरमध्ये आलंय की गेल्या काही दिवसांपासून तुम्ही खूप डिप्रेशनमध्ये होतात काही गोष्टींना घेऊन तुमच्या जॉब रिलेटेड, पण आता ह्या महिन्यामध्ये तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळणार ज्यामुळे तुम्ही या डिप्रेशनमधनं बाहेर येणार आहात। बिझनेसच्या बाबतीत सांगायचं झालं तर असं होऊ शकते की तुमच्या तोंडून कळत न कळत तुमच्या बिझनेस रिलेटेड गोष्टी तुम्ही कुणाशी शेअर कराल किंवा चुकीचं ज्याचा लॉंग टर्म मध्ये काहीच फायदा होणार नाही असे डिसिजन तुमच्याकडनं घेतले जातील। हेल्थच्या बाबतीमध्ये जर कार्ड आलेलं आहे 8 ऑफ वॅन्ड्स रिव्हर्स पोझिशन, तर काळजी घ्या, तब्येतीला नुकसान होऊ शकतं, व्हायरल इन्फेक्शन्स असतील, होऊ शकतात, सो तेवढी काळजी घेणं अपेक्षित आहे। तर हे होतं आपलं नोव्हेंबर 2025चं राशी भविष्य। आता आपण बघूया तुमच्या गुरूंचा तुमच्यासाठी काय संदेश आहे। ठीक आहे, एक कार्ड जे आपोआप फ्लिप करताना पडलं होतं ते, आणि एक तुमच्यासाठी साईनचा संदेश काय आहे आपण बघूया। सोल्युशन, द स्पिरिच्युअल टीचर। या कार्डमध्ये आपल्याला काय कळते, देअर शॅल बी लाईट, अ सोल्युशन टू युअर प्रॉब्लेम इज ॲट हँड। बघा, काहीच टेन्शन घेऊ नका, कारण तुम्हाला जो प्रॉब्लेम फेस करणार आहात तुम्ही त्याचं सोल्युशन सुद्धा तुमच्या गुरूंनी आधीच नियोजन सोल्युशन ते करून ठेवलेलं आहे, तो टेन्शन घेण्याचं काम नाही। द स्पिरिच्युअल टीचर, बाबा गिव्ह हिज डिवोटीज व्हॉट दे वॉन्ट इन द होप दॅट दे विल बिगिन टू वॉन्ट व्हॉट ही वॉन्ट टू गिव्ह हिम। ऐकायला खूप किचकट आणि कॉम्प्लिकेटेड असलं तर याचा अर्थ खूप सोपा आहे। तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळेलच असं नाही, पण जे तुम्हाला मिळणार आहे ना, तुम्हाला आपोआप त्याचीच ओढ लागेल, कारण ती सोय तुमच्या गुरूंनी तुमच्यासाठी ऑलरेडी करून ठेवलेली असेल। सो गो विथ फ्लो असं मला म्हणायचंय, कारण त्याच्यात तुमचा फायदा आहे। ठीक आहे, आता आपण बघूया एंजल कार्ड्सने जाणून घेऊया आपण की तुमच्या एंजल्सचा तुमच्यासाठी काय ॲडवाइस आहे। जे काही घटना तुमच्यासोबत घडणार आहेत त्यांच्याशी डील करताना तुम्हाला काय ॲडवाइस आहे। इट्स अप टू यू। जर तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की या सिच्युएशनमधनं मी स्वतःच बाहेर पडू शकतो तर तुम्ही बिंदास डिसिजन घ्या, इट्स अप टू यू। आणि इम्प्रूव्हिंग हेल्थ, मगाशी एक हेल्थचं कार्ड आलं होतं तेव्हा म्हटलं होतं की काळजी घ्या, आणि एंजल्सने पण सांगितलं की काळजी घ्या, तर मग खरंच तब्येतीची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे। आता आपण वळूया आपल्या आवडत्या सेशनकडे, जे आहे बुक ऑफ द बुक ऑफ आन्सर्सची सिरीज बघूया। सो मिथुन राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर 2025 मध्ये ज्या काही घटना घडणार आहेत तेव्हा त्यांनी कसं रिॲक्ट व्हायला पाहिजे। टेक चार्ज, जे काही असेल पहिलं पाऊल तुम्ही टाका, त्याची जबाबदारी घ्या आणि ती जबाबदारी पूर्ण करा। परहॅप्स व्हेन यू आर ओल्डर,
याचं महत्त्व तुम्हाला आत्ता नाही कळणार, पण काही दिवसांनी तुम्हाला महत्त्व कळेल, ज्या काही डिसिजन तुम्ही आता घेणार आहात त्याचं. अप्रोच कॉशियसली. काही लोकांकडनं कामं काढून घेताना ना खूप काळजीपूर्वक महत्त्वाचे निर्णय घ्या किंवा काळजीपूर्वक तुमच्या ॲक्शन्स असू द्या. यू डोंट रिअली केअर. काही बाबतीमध्ये तुम्ही थोडा केअरलेस दाखवाल, कारण ते बिकॉज ऑफ तुमचं कॉन्फिडन्स असेल या सगळ्या सिच्युएशनशी डील करताना. आणि येस बट डोंट फोर्स इट. जे तुम्हाला हवे ते भेटणार आहे. फक्त खूप जास्त फोर्स करू नका. ते आपोआप तुमच्यापर्यंत चालत येईल स्वतःहून. ठीक आहे. सो असा होता आपल्या मिथुन राशीचा पूर्ण प्रवास नोव्हेंबर 2025 पर्यंत. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपली फॅमिली अशीच वाढत राहावी याच्यासाठी सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.